जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर, सोबतच श्रेयश मॅथ ॲपवर. कारण की हा जो व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ ॲपमध्ये सुद्धा असणार आहे आणि हाच व्हिडिओ यूट्यूबवर सुद्धा असणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर जे शेकडेवारीमधलं, कारण ॲपमध्ये आगाज बॅच म्हणून मी बॅच ओपन केलं होतं, त्या बॅचमध्ये शेकडेवारी चॅप्टर सुरू होतं. त्या शेकडेवारी चॅप्टरमधलं एक अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट, ज्याला आपण काय म्हणतात तर निवडणुकावर प्रश्न येतात. म्हणजे काय असणार आहे, कोणती कन्सेप्ट असणार आहे तर निवडणुकीवर आधारित असणारे प्रश्न आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे, जे की परीक्षेमध्ये येते म्हणजे येते. आता जे निवडणुकावर क्वेश्चन येतात त्याच्या अगोदर थोडीशी मी तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगतो की बाबा ह्याच्यामध्ये काय असते. बेसिक कन्सेप्ट मध्ये काय असणार आहे, आता निवडणुकावर प्रश्न येऊ आहेत. मग निवडणुकावर जर प्रश्न येत असतील तर त्याच्यामध्ये काही शब्द राहतात. आता शब्द कोणते राहतात, एक राहते वैध मत. वैध मत कशाला म्हणतात, किंवा नोंदणीकृत मत, किंवा मतदान न केलेले लोक, अवैध मत काय राहते. हे सगळे 4-5 कन्सेप्ट सगळ्यात अगोदर आपल्याला समजावं लागते. जसं की आता ज्या वेळेस आपण निवडणुकामध्ये जाता, कधी तुम्ही वोट केले असाल, वोट करताना एक असते नोंदणीकृत मत. नोंदणीकृत मत असे मत राहतात, ही गोष्ट समजायचं आपल्याला की नोंदणीकृत मत असे मत राहतात की ज्या व्यक्तीचं म्हणजे मतदान यादीत नाव येते का नाही, ते सगळेच्या सगळे मत काय असणार आहेत, नोंदणीकृत मत असणार आहेत. म्हणजेच कधी बी तर टक्केवारीमध्ये घेत असताना नोंदणीकृत मताला 100% घ्यायचं. कारण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते व्यक्ती राहू शकते का, मतदान करू शकते का, तर करू शकणार. ठीक आहे, त्याच्यामुळं नोंदणीकृत मतला कधी काय घ्यायचं, 100% मत घ्यायचं. आता त्याच्यानंतर खाली गट पडतात. गट कसं पडतात, आता नोंदणीकृत मत जेवढे काही असतील, आता त्याच्यापैकी काही जण मतदान न केलेले असतील. मतदान न केलेले असू शकतात, असे काही कार्यकर्ते राहतात. निवडणूक असतं तर काही जण घरी बसून राहतात. म्हणजेच काय, त्याला मतदान करावं वाटणार बेचाराला. नाव तर आलेलं आहे नोंदणीकृत मध्ये नाव तर आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा मतदान न केलेले लोक राहतात. त्याच्या पुढे अजून काय राहणार आहेत, असेही काही व्यक्ती राहतात की जे बिचारे मत तर टाकलेत पण त्याचं मत अवैध ठरलंय. अवैध मत एक कन्सेप्ट आहे, आणि त्याच्या सोबतच एक कन्सेप्ट कोणती राहणार आहे तर वैध मत. म्हणजे 3 कन्सेप्ट आहेत. एक तर नोंदणीकृत मत म्हणजे पूर्णच्या पूर्ण 100% आली कन्सेप्ट. त्याच्यानंतर त्याच्यापैकीच काही जण मतदान न केलेले असणार आहेत. त्याच्यासोबतच काही जण आता मतदान केलेत पण त्याचं मत अवैध ठरलंय म्हणजेच काय, बिचारे मतदान केलेत पण त्याचं मत ग्राह्य धरलं नाही. मग तेच काय झाले या ठिकाणी तर अवैध मत झाले. आणि वैध मत म्हणजे काय, ज्यांना निवडणुकामध्ये वोट केलेत आणि त्यांचं वोट ऍक्सेप्ट झाले पूर्ण, ते सगळेच्या सगळे मत काय असणार आहेत तर वैध मत असणार आहेत. हे 3 कॉन्सेप्ट सगळ्यात अगोदर आपल्याला समजाव. टोटल 4 शब्द मी लिहिलो. नोंदणीकृत मत म्हणजेच काय असणार आहे, टोटल मत, ज्याचं नाव मतदार यादीमध्ये आलंय ते सगळेच्या सगळे, म्हणजेच किती, 100%. आता 100% पैकी काही जण मतदान न केलेले असणार आहेत, काही जण मतदान न केलेले. त्याच्यासोबतच अवैध मत म्हणजे काय, मतदान केलेत पण त्याचं मत ग्राह्य धरलं नाही. आणि त्याच्यासोबतच पुढे काय असणार आहे या ठिकाणी, वैध मत म्हणजे काय, जे मतदान केलेत आणि त्याचं मत ग्राह्य धरलं गेलेलं आहे, ते सगळेच्या सगळे कशामध्ये येणार आहेत या ठिकाणी, वैध मत मध्ये येणार आहेत. आता जर प्रश्न जर आपण बघितलं गेलं, जसं की फर्स्ट क्वेश्चन आहे. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणाले या ठिकाणी, बाबा महाविद्यालयीन निवडणुकीत सीमा आणि गीता यांना एकूण वैध मतांपैकी 4:5 या प्रमाणात मते मिळाली. जसं की एक कॉलेजचं काय तर निवडणूक झाले समजा, एक काय झाले या ठिकाणी, कॉलेजची एक निवडणूक झाली समजा. कोण कोण उभा टाकलं होतं, सीमा आणि गीता. म्हणजे एक होती या ठिकाणी सीमा, या ठिकाणी आले सीमा मॅडम, आणि त्यासोबतच एक कोण होती या ठिकाणी, गीता. एक कोण होती या ठिकाणी तर गीता होती. ठीक आहे, त्यांना एकूण वैध मतांपैकी पहिल्यांदा फक्त एक कॉन्सेप्ट टार्गेट कुठं करायचा, शब्दाला. जे छोटे छोटे शब्द राहतात, वैध मत, अवैध मत किंवा नोंदणीकृत मत, त्याला पहिल्यांदा टार्गेट करायचा. वैध मतांपैकी म्हणले, वैध मतांपैकी 4:5 या प्रमाणात मते मिळाली. म्हणजे एकीला 4 मिळाले आणि एकीला किती मिळाले या ठिकाणी तर 5 मत मिळाले. म्हणजे हे वैध मत होते टोटल. त्याच्यानंतर पुढे काय म्हणाले,
15,000 पैकी 19% मते अवैध ठरली. 15,000 पैकी किती टक्के मतं? 19% मते काय ठरले? अवैध ठरले. मग आता मला सांगा, ह्याला तर हे जे गुणोत्तर आहे हे वैध मतांचं आहे ना, वैध मतांपैकीच म्हणलं होतं. मग त्या ठिकाणी मला सांगा वैध मत कसं काढायचं? आता वैध मत टोटल मत किती होते या ठिकाणी? 15,000. या ठिकाणी काय लिहिलो मी? 15,000. 15,000 पैकी 15,000चे 19% जर काढलं, 19% मते कसे असणार आहेत? अवैध असणार आहेत. जर ह्याचे मी जर 19% काढलो तर जेवढे काही मतदान येतील ते काय असणार आहेत? अवैध असणार आहेत. पण मला वैध मत काढायचं आहे. जसं की मी तुम्हाला म्हणलो की 19% जर अवैध मतं असतील तर वैध मतं किती असणार आहेत? तर हे 100% मधून 19% मायनस करायचं. 100 मधून 19 गेले किती उरायत या ठिकाणी? 81%. किती टक्के उरायत? 81%. ह्याचा अर्थ काय? तर जे 15,000 आहेत, 15,000चे 81%च मतं काय असणार आहेत? हे वैध मतं असणार आहेत. जसं की इथं कट झालं बघा, 1 2 1 2. गुणाकार करा वाटलं करा किंवा नको करा, काही प्रॉब्लेम नाही. आता वैध मत किती झाले या ठिकाणी? 150 गुणिले 81. म्हणजे हे झाले टोटल वैध मत. आणि हेच वैध मत 4 आणि 5च्या हिश्श्यामध्ये वाटून घेतलेले आहेत. 4 आणि 5च्या हिश्श्यामध्ये. मग आपल्याला काय विचारलंय? सीमा आणि गीता यांच्या बाजूने पडलेल्या मतामध्ये काय फरक आहे? फरक विचारलाय आपल्याला. काय विचारायचं? तर फरक. टोटल वैध मत किती आले या ठिकाणी? 150 गुणिले 81 आले. जेवढे काय येतील येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता टोटल मत आहेत, मग टोटल जे मत असणार आहे हे टोटल गुणोत्तरामध्ये वाटून घेतणार असणार आहेत. म्हणजे हे 5 आणि हे 4 टोटल किती झाले या ठिकाणी? 5 आणि 4 9ची किंमत आहे. म्हणजे हे झाले वैध मत. वैध मत 9 हिश्श्यामध्ये वाटले. आता 9 हिश्श्यापैकी आपल्याला काय विचारालंय? सीमा आणि गीता यांच्या बाजूने पडलेल्या मतामध्ये काय फरक आहे? फरक विचारालंय आपल्याला. मग फरक कितीचा आहे या ठिकाणी? फरक 4 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे? तर फरक 1चा आहे. मग 1चीच किंमत आपल्याला विचारालंय. मग 150 गुणिले 81 म्हणजेच 9 आहे. तर आपल्याला विचारलंय 1 म्हणजेच किती? जे काढायचं असते ते आपल्याला गुणाकारमध्ये टाकायचं राहते. याची किंमत खाली लिहिली आपण आणि जे काढायचं आहे ते गुणिलेमध्ये. आता फक्त इथं सोडवायचं कॅल्क्युलेशन, बाकी काही नाही. 9 1 9 9 9 81. 150 गुणिले 9 करा. 9 0 जा 0. 9 5 45 5 हातचे आले 4. 9 1 9 9 अधिक 4. 9 अधिक 4 किती येणार आहे या ठिकाणी? 13. म्हणजेच 1350. ऑप्शन नंबर किती असणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू त्या ठिकाणी आपण. जसं की आता इथं 3 उमेदवार होते. किती उमेदवार आहेत या ठिकाणी? तर 3 उमेदवार. 3 उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि त्यांना अनुक्रमे 1148, 7624 आणि 11,628 मते मिळाली. विजयी उमेदवाराला एकूण मतांच्या किती टक्के मत मिळाले? विजयी उमेदवाराला किती टक्के मत भेटले ते आपल्याला काढायचं आहे. मग सगळ्यात अगोदर 3 उमेदवार जे होते तिघाला मत किती होते या ठिकाणी? एकाला 1148 आहे. एकाला किती आहे? 1148. एकाला किती आहे त्या ठिकाणी? 7,624. 7,600 किती आहे? तर 24. आणि तिसऱ्याला किती भेटाले? 11,668. 11,628 सॉरी. मग तिघाचे मिळून टोटल वोट किती झाले बघा बरं या ठिकाणी? तिघाचे मिळून टोटल वोट किती झाले? जसे की इथं 8 आणि 8 16. 16 आणि 4 20 ला 0 हातचे आले 2. त्याच्यानंतर 4 5 6 7 8 9 10. 10चे 0 हातचे आले 1. 6 1 6 6 2 12. 13 14. 14चे 4 हातचे आले 1. 7 आणि 1 8 9. 10 ला 0 हातचे आले 1. 1 आणि 1 2. म्हणजे हे टोटल वोट आहे. ते टोटल वोट हे काय असणार आहेत? तर आपले टोटल वोट असणार आहेत. मग टोटल वोट पैकी आपल्याला काय विचारलं? विजयी उमेदवाराला एकूण मतांच्या किती टक्के मत मिळाले? एकूण मताच्या, ज्याला कोणाला 4 लागते त्याला कधी खाली लिहायचं म्हणलं होतं आपण पहिल्या कन्सेप्ट मध्ये शिकलं होतं. एकूण मताच्या म्हणले एकूण मत किती आहेत या ठिकाणी? 20,400 आहेत. आणि एकूण मतापैकी विजयी उमेदवाराला जेवढे आहेत तेवढे वरी लिहायचं आणि गुणिलेमध्ये 100 केल्यावर ते येतात टक्केवारीमध्ये. मग आता विजयी उमेदवाराला किती टक्के म्हणजे किती वोट भेटतात बघा बरं या ठिकाणी. आता ह्याला 1148, ह्याला 7,624, ह्याला 11,628. सगळ्यात जास्त वोट ज्याला पडतात तेच विजयी झाला असेल. मग सगळ्यात जास्त वोट ह्याला पडलेत. मग हे काय असणार आहे या ठिकाणी? विजयी असणार आहे. मग विजयी म्हणजेच किती वोट आहे त्याला? 11,628.
म्हणजे दोन किती इथं 20,400 पैकी 11,628 मतं त्याला पडलेत. आणि हेच आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं म्हणून आपण काय केलं या ठिकाणी गुणिलेमध्ये 100 केला. त्याच्यानंतर इथं कट करा, जसं की 1 2 1 2 कट झालं. आता किती येते 204 न वरी भाग द्यायचा. कट करा, 4 न कट करा, जसं घेऊ का 4 पंचे 20, 4 1 4 इकडं 4 दोन्ही 8, 9 10 11 3 उरले 36 झाले, 4 8 32, 4 9 36, 4 0 जा 0, आता 28 झाले, 4 7 28. खाली 51 आहे, वरी किती आहे या ठिकाणी तर 2907 आहे. 3 न कट करा, काही प्रॉब्लेम नाही. 3 न जर मी कट केलं या ठिकाणी 3 1 3, 4 5 2 उरले 21 झाले, 3 7 21, इकडं 3 9 27, 28 29 2 उरले 20 झाले, 3 संग 18 19 20 27 झाले, 3 9 27. आता 17 न डायरेक्ट भाग द्या, 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85, 17 5 85 आलं. 85 म्हणजे पुढचे 5 90 झाले, वरी 6 6 5 किती झाले 11, 11 म्हणजे 119 झालं. 17 7 19 600, 17 7 19 600 म्हणजे किती आलं या ठिकाणी 57%. 57% म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, सर्व मते वैध आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे मत कसे असणार आहेत या ठिकाणी, वैध असणार आहेत. 38% मत मिळवलेल्या उमेदवारांचा 28,800 मतांनी पराभव झाला. एकूण पडलेल्या मतांची संख्या शोधा. मग अशा वेळेस काय करायचं, एक छान कन्सेप्ट. या ठिकाणी टोटल वैध मत 100% घ्यायचं. किती आहेत या ठिकाणी 100% आहेत. 100% सर्व मत वैध आहेत. 38% मत मिळवलेल्या उमेदवाराचा, म्हणजे एका उमेदवाराला बिचाराला किती टक्के मत मिळाले, 38%. किती टक्के मिळालेत 38%. मग एकाला जर 38% आले असतील तर मग दुसऱ्याला किती असतील, 100तून 38 गेले, उरलेले ह्यालाच असतील दुसऱ्या उमेदवाराला. कारण हा इथंच या ठिकाणी 2 उमेदवार, एकाला 38, मग दुसऱ्याला किती भेटायत 100 - 38 करा. 100 - 38, 100 - 38 म्हणजे 100मधून 38 गेले. 100मधून तुम्ही काय करा या ठिकाणी पहिल्यांदा 30 वजा करा. 100मधून 30 गेले 70 झाले. ठीक आहे, 70मधून अजून 8 वजा करा, किती उर आहेत 62%. किती टक्के 62%. म्हणजे एकाला 38%, एकाला किती टक्के 62%. आता काय म्हणताय आपल्याला पुढं, 38% मत मिळालेल्या उमेदवारांचा 28,800 मतांनी पराभव झाला. म्हणजे पराभव झाला याचा अर्थ कळाला का, किती मतांनी पराभव झालाय 28,800. म्हणजे हे जे 38% ज्या बिचाराला पडले त्याचा पराभव किती मतांना झालाय 28,800 मतांना. आता जर समजा मी म्हणलो एका उमेदवाराला 1000 वोट आहेत आणि एका उमेदवाराला किती वोट आहेत तर 1,500 वोट आहेत. समजा किती वोट आहेत 1,500 वोट. मग मी जर म्हणलो की ह्या पहिल्या उमेदवाराचा किती मतानं पराभव झाला, किती मतानं पराभव झाला, तर आता याच्यापेक्षा कितीनं जास्त आहेत तर 500 जास्त आहेत. मग जेवढ्या कितीनं जास्त असणार आहे तेवढ्या मतानंच पराभव असणार आहे. म्हणजे 500 वोटनं पराभव झाले. ठीक आहे, त्याच प्रकार आता इथं कसं काढायचं आपण, एकाला 38% वोट आहेत, एकाला 62% वोट आहेत. मग किती मतानं पराभव झाला, पराभव झालेला जर काढायचा असेल तर या दोघांमधला गॅप बघायचा. आपल्याला कळते की किती मतानं पराभव झाला. मग आता 62 मधून 38 गेले, 62 मधून किती गेले या ठिकाणी 62 मधून 38 गेले, किती उर आहेत या ठिकाणी, किती उर आहेत तर बघा या ठिकाणी 38च्या पुढचे 2 म्हणजे 40, 50 60 22, 22 आणि 2 किती झाले या ठिकाणी 24, किती झाले या ठिकाणी तर 24 झालं. म्हणजे 24% वोटनं पराभव झालाय. किती टक्के वोटनं पराभव झालाय 24% वोट. पण तिथं देताना आपल्याला काय म्हणणार आहे 28,800 मतांनी पराभव झाला. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येते की 28,800 म्हणजेच टक्केवारी मधले या ठिकाणी किती टक्के आहेत तर 24% आहेत. किती टक्के आहेत या ठिकाणी तर 24% आहेत. आपल्याला काय विचारलं, एकूण पडलेल्या मतांची संख्या शोधा. एकूण मत किती होते या ठिकाणी 100% होते. म्हणून आपण काय केलं या ठिकाणी गुणिले 100% केल्या. गुणिले काय केलं या ठिकाणी तर 100% केला. जसं की कट होत असेल कट करा. 24 न डायरेक्ट कट होते बघा इकडे 24 1 24, 24 1 24, किती उराले या ठिकाणी 4 उराले बघा 48 झाले. 24 दोन्ही 48, 24 दोन्ही 48, समोर किती झिरो आहेत 1 2. 1200 गुणिले 100 करायचा. 1200च्या पुढं डायरेक्ट हे 2 झिरो देऊन टाका.
एवढं आपलं फायनल उत्तर असेल. किती आलं उत्तर फायनल? तर आपलं 1,20,000. 1,20,000 म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन घेण्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं मी एक बॅच बद्दल माहिती सांगतो. जे की आपण जे विद्यार्थी SSC GD प्लस रेल्वे भरतीची सोबत तयारी करायत, म्हणजे तुम्हाला एकच बॅच दोन्ही भरतीसाठी उपयोगी पडणार आहे. बाकी नवीन काही शिकायची तुम्हाला गरज राहणार नाही. तर आता SSC प्लस रेल्वे भरतीची जे मुलं तयारी करायत आणि खास करून जे विद्यार्थी मराठी माध्यमातून तयारी करायत त्या विद्यार्थ्यांसाठी एक आगाज बॅच म्हणून आपण ओपन केले होते या ठिकाणी, जे की मॅथ स्पेशल असणार आहे. म्हणजे ह्या भरतीसाठी लागणारं संपूर्ण मॅथ तुमचं ह्या बॅच मधून कव्हर होणार आहे. आगाज बॅच लक्षात ठेवा या ठिकाणी. त्याच्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन टेक्निक सुद्धा कव्हर होणार आहेत, अरिथमॅटिक कव्हर होणार आहे, ऍडव्हान्स मॅथ कव्हर होणार आहे. कॅल्क्युलेशन मध्ये पहिल्यांदा एक्सपर्ट बनवायचं काम मजर राहणार आहे. तुम्हाला जे काही बेरीज करताना शॉर्ट छोट्या मोठ्या टेक्निक राहणार आहेत ते मी बॅच मध्ये शिकवणार आहे. त्याच्यासोबतच अरिथमॅटिक मॅथ, ऍडव्हान्स मॅथ, सगळं भूमिती, बीजगणित, त्रिकोणमितीचे सगळे ऍडव्हान्स मॅथ मध्ये येते. ते सगळ्याच्या सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये कव्हर होणार आहे. आता या बॅचची जी व्हॅलिडिटी असणार आहे ते 1 वर्षाची असणार आहे. बॅचची व्हॅलिडिटी किती वर्षाची असणार आहे? तर 1 वर्षाची. आणि बॅच जे कंप्लीट होणार आहे ते 2.5 ते 3 महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण सगळेच्या सगळे चॅप्टर 2.5 ते 3 महिन्यामध्ये कव्हर होऊन जाणार आहेत. पण तुम्हाला 1 वर्षापर्यंत बॅच बघता येणार आहे. कितीही वेळा लेक्चर अटेंड करा 1 वर्षामध्ये तुम्हाला बघता येणार आहे. आता हे बॅच कुठं असणार आहे? तर ऍप सुद्धा लक्षात राहा आपल्या, की जे प्ले स्टोरवर जाऊन सर्च करायचं. आपल्याला काय सर्च करायचं? तर श्रेयश मॅथ सर्च करा, जे की SHREYSHMATH एवढं सर्च करा. पुढे यस लावू नका. पुढे यस लावायचं का? तर नाही. श्रेयश मॅथ सर्च केल्यावर तुमच्या समोर हे 2 ऍप येतात. म्हणजे स्टार्टिंगला हे ऍप येते आणि त्याच्यानंतर हे ऍप येते. दोन्ही ऍप आपलेच आहेत या ठिकाणी. पण जे बॅच सुरू आहे रेल्वेची आणि SSGD ची, ते बॅच ह्या ऍप मध्ये सुरू आहे. श्रेयश मॅथ हे ब्लॅक कलरचं लोगो असणार आहे. त्या लोगोवाल्या ऍपला आपल्याला इन्स्टॉल करायचा. इन्स्टॉल करून तिथं तुम्हाला बॅच भेटून जाते. जर समजत नसेल किंवा अधिक जर माहिती पाहिजे असेल तर सरळ तुम्ही मला ह्या नंबरवर मेसेज करा. ठीक आहे. 72 19 22 29 95 ह्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवर मी तुम्हाला सगळे ऍपची लिंक जे पण काय असेल ऍप बद्दलची माहिती सगळ्याच्या सगळं त्या नंबरवर मी सेंड करतो तुम्हाला. त्याच्यासोबतच जर समजा आता बॅचची जर PDF जर पाहिजे असेल तर त्या PDF साठी काय करायचं तुम्हाला? श्रेयश मॅथ्स हे टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचं आहे. टेलिग्रामवर सर्च करा श्रेयश मॅथ्स. हे जे टेलिग्राम चॅनल असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला सगळे भरतीच्या रिलेटेड जे बी काही नोटिफिकेशन असतील किंवा लेटेस्ट जे माहिती असणार आहे किंवा PDF असतील ते सगळ्याच्या सगळं तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहेत. आणि बॅच बद्दल जर कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. त्याच्यानंतर आता येऊत आपण आपल्या मेन क्वेश्चन कडे. हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता या ठिकाणी 2 उमेदवारांमधील निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 48% मते मिळाली, 18% मते अवैध ठरली. जर एकूण मतांची संख्या 17,500 होती तर दुसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या वैध मतांची संख्या किती होती? त्याला थोडंसं पेंडिंग वर ठेवा, कारण इथं काय झालंय, अवैध मते उलाले. मग अवैध मताची कॉन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला आता थोड्या वेळात मी सांगतो. त्याच्या अगोदर हे क्वेश्चन बघा. पहिल्यांदा इझी सोपे जे क्वेश्चन आहेत ते कव्हर करूत आपण. मग आपण मेन क्वेश्चन कडे येऊत. आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय म्हणाले? 2 उमेदवारांमधील निवडणुकीत मिळालेल्या मतांपैकी 58% मत मिळवणारी व्यक्ती 4,032 मतांच्या बहुमताने निवडून येते म्हण. एकूण किती मत पडले म्हण. आताच्या सारखं सेम क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये अवैध मत तर काही नाहीत. मग 100% मी टोटल मत घेतो. 100% पैकी 58% एकाला पडले. किती टक्के पडले? 58%. मग एका उमेदवाराला जर 58% पडले असतील तर मग दुसऱ्याला किती पडले असतील? 100 मधून 58 गेले, किती वर आहेत या ठिकाणी? 42%. मग दुसऱ्या उमेदवाराला किती पडले असतील? 42%. आपल्याला काय म्हणाले? व्यक्ती 4,032 मतांच्या बहुमताने निवडून येते. आता निवडून येऊ लागले, जेवढ्याही काही मतांना निवडून येऊ लागले तेवढं म्हणजेच काय, ह्या दोघांमध्ये गॅप जेवढा असणार आहे तेवढाच असणार आहे. 58% मधून 42% गेले.
आता हे किती मतांनी निवडून आले कसं समजते, तर ह्याच्यापेक्षा जेवढ्यानं जास्त आहे तेवढ्या मतांना निवडून आले. ठीक आहे, असंच तर आपण काढायला आपण. मग आता 58% मधून 42% गेले. 58 मधून 8 मधून 2 गेले, या ठिकाणी किती उरले, तर 6 उरले. आणि 5 मधून 4 गेले तर 1 उरलं. म्हणजे 16% मतांना निवडून आलं. कोण आलं, विजयी उमेदवार. आणि आपल्याला काय म्हणाले, 4032 मतांच्या बहुमताने निवडून आलं. म्हणजेच किती मतांनी निवडून आले, 4032 मतांनी निवडून आले. आणि ओरिजिनल मध्ये टक्केवारीमध्ये किती टक्क्याने निवडून आले, तर 16% निवडून आले. आणि आपल्याला काय करायचं आहे ते गुणिले मध्ये टाका. आता एकूण किती मते पडली, म्हणजे एकूण किती मते होती या ठिकाणी, 100% होती. एकूण मते किती होती या ठिकाणी, 100% होती. आता इथं कट करायचं आपल्याला, जे काही कट होते ते कट करून टाका. जसं की 16 जर भाग जात असेल तर 16 भाग द्या. 16 एक 16, 16 दोन्ही 32. बघूत आपण भाग जाते का. 16 दोन्ही 32. किती उराले या ठिकाणी, तर 32 म्हणजे 8 उराले, 83 झाले. 16 5 80, 16 5 80 म्हणजे इथं अगेन 3 उराले, 32 झालं. 16 दोन्ही 32, 16 दोन्ही 32. 252 गुणिले 100 उराले. 252 गुणिले 100 करा, किती येते, 252च्या पुढे किती झिरो येणार आहेत, 1 2. 252च्या पुढे किती झिरो आले या ठिकाणी, 2 झिरो आले. म्हणजेच 25,200. 25,200 ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं फायनल उत्तर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, ह्याच टाईपचा आहे. 2 उमेदवारांमधील निवडणुकीत मिळालेल्या मतांपैकी 64% मत मिळवणारी व्यक्ती 4340 मतांच्या बहुमताने निवडून येते. एकूण किती मते पडली, म्हणजे एकूण किती मते, सेम टाईप आहे. म्हणजे 100% वोट होते. किती टक्के वोट होते, 100%. 100% पैकी विजयी मताला किती पडलेत, विजयी मत किती आहेत, 64%. ह्याला 64 आहेत, मग समोरच्याला किती असतील. आता 100 मधून 64 गेले, वरचे 6 वजाबाकी कसं करायचं मी शिकवलं अगोदरच. 64च्या वरचे 6 70 झाले, 70च्या वरी 30, 30 आणि 6 किती झाले या ठिकाणी, 36%. किती टक्के झाले, तर 36%. दुसऱ्याला किती पडले या ठिकाणी, 36% मत. आता किती मतांना निवडून आलाय बघा बरं, किती टक्के मतांना निवडून आलाय यानं, किती मतांना किंवा बहुमतांना निवडून आलाय बघा. 64 मधून 36 गेले, 36च्या वरचे 4, 36च्या वरचे 4 म्हणजे 40, 50 60 आणि वरी 4 24, 24 आणि 4 किती झाले या ठिकाणी, 28% मतांना निवडून आले. किती टक्के मतांना, तर 28% मतांना, 28% बहुमतानं म्हणा, काही म्हणा. आता इथं काय म्हणाले, 4340 मतांच्या बहुमताने निवडून आले म्हणा. म्हणजेच काय, 4340 म्हणजेच टक्केवारीमध्ये किती असणार आहे, 28%. आणि आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी, एकूण किती मते पडली म्हणाले. एकूण मते म्हणले की 100%च असणार आहे. एकूण मते किती टक्के असणार आहेत, 100%. मग आता इथं कॅल्क्युलेशन करा किती येते बघा. जसं की जर 7 न कटत असेल 7 न कट करा, 7 न कटते, चला 7 चोक 28, इकडं 7 42, 42 म्हणजे 1 उरले 14 झाले, 7 दोन्ही 14, 7 0 जा 0, अगेन 4 न वरीच कट करा, 4 1 4, 4 1 4, 5 6 2 उरले 22 झाले, 4 5 20, 2 उरले 20 झाले, 4 5 20. 155 गुणिले 100 म्हणजेच किती येणार आहे, 155च्या पुढं किती झिरो येणार आहेत, 1 2. किती झिरो आले, तर 1 आणि 2. म्हणजेच काय, 15,500 आपलं उत्तर असेल. 15,000 किती, 500, 15,500. ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर या आता तुम्ही ह्या क्वेश्चन कडे, जसं की आता इथं 3 जण आलेत. ठीक आहे, या 3चं बघूत, पण त्याच्या अगोदर जे आपलं मागं क्वेश्चन राहिलं होतं तिथं या. ठीक आहे, हे क्वेश्चन राहिलं होतं बघा. आता या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं, कारण परीक्षेमध्ये प्रॉब्लेम देणारा प्रश्न असेच राहणार आहेत. आतापर्यंत तर सगळे ठीकठाक म्हणजे सोप्या लेवलचे होते. आता असे प्रश्न थोडंसं किचकट सुरू होतात. त्याच्यामध्ये अवैध मत बी येतात, वैध मत बी येतात, कित्तर मतानं निवडून येते, असे थोडंसं किचकट राहतात. आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. या ठिकाणी कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. 2 उमेदवारांमधील निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 48% मत मिळाले. वैध मतांपैकी किती टक्के मिळाले, 48%. 18% मते अवैध ठरली म्हणाले. 18% मते काय झाले, अवैध ठरली. मग आता घेताना काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी तुम्ही 100% घ्यायचं, किंवा तुम्ही एक काम करायला 100x म्हणा. याला काय म्हणा, 100x म्हणा. एक्स घेऊन थोडंसं सोपं जाते कधी कधी. ठीक आहे.
आपण काय म्हणलं या ठिकाणी, तर 100x मानल्या. 100x मधले पहिल्यांदा अवैध मत किती ठरले ते पहिल्यांदा बाजूला काढावं लागते. ठीक आहे. किंवा कोणते लोक जर मतदान जर केले नसतील तर ते पहिल्यांदा साईडला काढायचं. नंतर जेवढा निवडणुकीमध्ये जेवढे पडले ते नंतर पुढे काढता येते. पहिल्यांदा 18% मते अवैध ठरली म्हणाले. मग 100मधून जर 18% मायनस झाले, 18%, मग किती उरालेत? 100मधून 100% मधून 18% गेले, किती उरालेत? 82%. किंवा 82x घ्या, कारण x लावल्या ना आपण, x घ्या. 100x मधून 18x मायनस झाले तर किती उरायत या ठिकाणी? 82x. आता हे 82x काय आहेत या ठिकाणी? 82x हे वैध मत आहेत. हे कसे मत आहेत? वैध मत आहेत. ठीक आहे, असं समजूत आपण. किती आहेत या ठिकाणी? तर 82x. आता तुम्ही थोडंसं क्वेश्चन वाचा. पहिलं, 2 उमेदवारांमधील निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 48% मते मिळाली. एकूण वैध मतांपैकी, एकूण वैध मतांपैकी म्हणजे समजलं, वैध मत किती आहेत? 82x आहेत. मग 82x मध्ये आता 2 फुटणार आहेत. आता जे निवडणूक झाली, दोघाला वोटची जी काउंटिंग झाली वोटची, ते आता 82x ला डिवाइड करून झाली असेल. कारण 18% तर गेले, अवैध होते ते, त्याचं काही काम बी नाही. आता 82x ला आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी? दोघांमध्ये डिवाइड करावं लागते. एकूण वैध मतांपैकी, एका उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 48% वोट मिळाले. ह्याला किती मिळाले या ठिकाणी? तर 48%. ह्याला किती मिळाले? 48. मग मला सांगा, ह्याला 48% मिळाले, 82x चे 48%, 82x चे 48%. मग ह्याला जर 48% जर मिळाले असतील तर मग दुसऱ्या उमेदवाराला किती टक्के मिळाले असतील? टोटल 100% मध्ये डिवाइड होणार आहे. मग ह्याला 48% मिळालेत, म्हणजे ह्याला 52% मिळाले असतील. दुसऱ्या उमेदवाराला किती टक्के मिळाले असतील? 52% मिळाले असतील. आता आपण काढूत कसं येते पुढं. जर एकूण मतांची संख्या 17,500 होती. 17,500 जी असणार आहे, 17,500 हे काय आहेत माहित आहे? एकूण मत आहेत. आणि एकूण मत म्हणजेच काय? टोटल मत कधी बी 100x राहतात, 100%. ठीक आहे. मग त्याच्यातले अवैध राहू द्या, वैध राहू द्या, काही नाही. जर आपल्याला जर फक्त वैध जर विचारला असता तर मी इथं 82 घेतला असतो, कारण वैध विचारले. पण आपल्याला एकूण विचारले. मग जर एकूण विचारता असेल तर किती येणार आहे या ठिकाणी? 100x येणार आहे. 100x म्हणजे 17,500 ची किंमत किती आहे? 100x आहे. आणि जे आपल्याला काढायचं आहे ते गुणिले मीठ टाकावं लागेल मला. जे आपल्याला काही काढायचं आहे ते गुणिले मीठ टाकायचं. आता गुणिले मध्ये काय टाकायचं बघा या ठिकाणी. इथंच थोडंसं पोराला प्रॉब्लेम येते. आपल्याला काय विचारलं, तर दुसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या वैध मतांची संख्या किती होती? मग दुसऱ्या उमेदवाराला किती भेटले? 52% भेटले. पण हे 52% कशाचे भेटले? 82x चे 52% भेटालेत. ठीक आहे. आणि पहिल्या उमेदवाराला 48% भेटले. 48% म्हणजे 82x चे 48% भेटले. मग मला ऍक्च्युअल मध्ये जर ह्या दुसऱ्या उमेदवाराला किती वोट भेटले हे जर काढायचं असेल तर 82x चे म्हणजे गुणाकार किती टक्के करावं लागेल मला? 52%. हे आहेत दुसऱ्या उमेदवाराला भेटलेले वोट. मग आपल्याला हेच किंमत काढायचं आहे. आणि जे आपल्याला किंमत काढायचं आहे ना ते तुम्ही इथं टाका सरळ सरळ. आपल्याला हेच किंमत काढायचं आहे. मग मी काय केलो? 82x, तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करू शकता, काही प्रॉब्लेम आहे ना. किंवा सरळ सरळ जे काढायचं आहे ते इथं टाका ना तुम्ही. 82x गुणिले 52/100. 52 भागिले किती आलं या ठिकाणी? 100. आता इथं कॅल्क्युलेशन करा जमते तसं. जसं की 1 2 1 2 कटलं, 25 न कट करू. 25 चोक 100, इकडं 25 1 150, 25 7 175. हे खालचं x वरचं x गेलं कटून. ठीक आहे. इथं 4 उरालंय, इथं 7 उरालं, इथं 52 आहे, इथं 82 आहे. 4 न 82 ला कट करा पहिल्यांदा. 2 दुने 4, 2 चोक 8, 2 1 2. अजून कटते का बघा? 2 न 52 ला कटते. 2 1 2, 2 दुने 4, 1 उरलं 12 झाले. 2 सख 12. जेवढे काही उराले तेवढं खाली लिहून घ्या. 7 गुणिले 41 गुणिले किती आहे? 26. गुणाकार करा किती येते साईडला घेऊन बघा इकडं. गुणाकार करून बघू त्या ठिकाणी आपण. आता 41 गुणिले 7 करा किंवा कसे करा जसं जमते तसं. 7 1 7, 7 1 7, 7 चोक 28, 287 गुणिले किती उराले? 26. 287 गुणिले 26 करा या ठिकाणी कुठतर 287 गुणिले 26. पाडापाठ असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तर असं गुणाकार करा. 6 7 42 चे 2 हातचे आले 4. 6 8 48, 48 आणि 4 52 चे 2 हातचे आले 5. 6 2 12, 12 आणि 5 किती झाले? 17. इकडं 7 2 14 ला 4 हातचे आले 1, 8 2 16 1 17 ला 7 हातचे आले 1, 2 4 1
5 किती उराले 2 4 आणि 2 6 7 आणि 7 14 4 हातचे आले 1 5 आणि 1 6 आणि 1 7 7 4 6 2 7 4 6 2 7 4 6 2 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल 7 4 6 2 ऑप्शन नंबर किती भेटणार आहे मग या ठिकाणी ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी तर ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं फक्त मांडणी करत जायचं बाकी काही नाही बाकी सेम मेथड असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता हे झालं होतं क्वेश्चन हे क्वेश्चन काय म्हणते बघा आता याच्या अलीकडे थोडंसं मी कोणतं सोपं क्वेश्चन आहे का बघतो ठीक आहे बरं जाऊ द्या 3च क्वेश्चन राहिलेत आपले 3 क्वेश्चन मध्ये हे क्वेश्चन सोपं आहे या ठिकाणी हे क्वेश्चन बघा पहिल्यांदा ह्याला उरकूत नंतर उरलेले 2 क्वेश्चन ठेवूत आपण क्वेश्चन काय म्हणाले पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला एकूण मतदानापैकी 28% मते मिळाली म्हणून आता पंचायत निवडणुकीत आता कोणत्या तर निवडणुकीत समजा 100% वोट असतील किती टक्के वोट असतील 100% आता 100% वोट पैकी अपक्ष उमेदवाराला एकूण मतदानापैकी किती टक्के 28% मत मिळाले म्हणजे एका उमेदवाराला किती टक्के मत मिळालेत 28% आता 28% एकाला मिळाले आता पुढे काय म्हणते आणि तो विजयी घोषित झाला उर्वरित मते 3 राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये समान विभागली गेली जर एकूण मते 1200 होती तर राष्ट्रीय पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला किती मत मिळाले म्हणजे एकाला तर 28% मिळाले पण आता उरलेत किती वोट मला सांगा 100 मधून 28 गेले 100 मधून 28 गेले 100 मधून पहिले 20 वजा करा 80 झाले 80 मधून अजून 8 वजा करा किती उरायत या ठिकाणी 72 आता हे जे 72 आहेत 72 हे तिघांमध्ये डिवाइड झाले किती मध्ये डिवाइड झाले तिघांमध्ये बघा इकडं उर्वरित मते 3 राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये समान विभागली गेली म्हणजे समान म्हणजेच काय प्रत्येकाला सारखं भेटायलंय म्हणजे 3 1 3 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 झाले एक उरले 3 चौक 12 म्हणजेच काय याला 24 एकाला अजून 24 एकाला अजून 24 आणि सोबतच याला किती टक्के 28% असे हे डिवाइड झाले मत आणि पुढे काय विचाराले आपल्याला हे टोटल 4 1 2 3 4 सगळ्याची बेरीज केल्यावर 100% येते पुढे आपल्याला काय विचारायचं जर एकूण मते 1200 होती 1200 एकूण मतं होती पण 1200 म्हणजेच किती टक्के असणार आहेत 100% असणार आहेत आणि जे आपल्याला काढायचं आहे ते गुणिले मीठ टाका आपल्याला काय विचारालंय तर राष्ट्रीय पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळाली प्रत्येकाला किती मतं मिळाली 24% मतं मिळाली किती टक्के मत मिळाले तर 24% सोडवा किती ते बघा टक्क्याचं गेलं कटून 1 2 1 2 12 गुणिले 24 उराले 12 चौक 48 चे 8 हातचे आले 4 12 दोन्ही 24 24 आणि 4 किती झाले या ठिकाणी 28 288 ऑप्शन नंबर किती असणार आहे ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे एक लास्ट 2 क्वेश्चन आहेत बघा या ठिकाणी 2 पैकी आपल्याला पहिलं क्वेश्चन बघा 2 पैकी पहिलं क्वेश्चन आणि एक तर थोडंसं नंतरचं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे त्याला लास्टला सोडलो मी या क्वेश्चन मध्ये काय म्हणाले बघा ए बी आणि सी या 3 उमेदवारांमधील निवडणुकीत नोंदणीकृत मतांपैकी 80% मतदारांनी मतदान केले आणि सर्व मते वैध ठरली किती टक्के मतदान केलेत 80% मतदारांनी मतदान केलं आणि सगळे मत कसे होते वैध होते उमेदवार बी ला ए पेक्षा 50% कमी भेटायत आता ह्या ठिकाणी बघा उमेदवार बी ला ए पेक्षा बी आणि ए आहे दोघांचा संबंध देवलाले बी आणि कोण देवलाले या ठिकाणी ए देवलाले बी आणि ए ठीक आहे मी काढलो चला उमेदवार बी ला ए पेक्षा 50% कमी मत मिळालेत मग ज्याला कोणाला पेक्षा लागते त्याला 100% घ्या आता ए ला 100% घेतलो ए पेक्षा 50% कमी 50% कमी म्हणजे किती येणार आहे या ठिकाणी याला 50% 50 कमी केलो मी पुढे बघा आता आणि बी आणि सी ने मिळवलेल्या मतांच्या संख्येतील फरक 10,000 होता ठीक आहे फरक किती होता म्हणाले 10,000 बी आणि सी मधल्या मताचा फरक देवला पण अजून सी चा उल्लेखच आला नाही आपल्याला मग पुढे बघूत आपण थोडस जर बी ला सी पेक्षा अजून आलं बघा आता बी आणि सी जर बी ला सी पेक्षा कोणाला लागाले त्याला 100% घ्या कधी बी 100% ला जोडलो मी
सी पेक्षा 10% जास्त, 10% जास्त म्हणजे हे किती येणार आहे? 110 येणार आहे, 110% येणार आहे. ठीक आहे. मग आता थोडंसं इथं गुणोत्तराचं सुद्धा चॅप्टरचं थोडंसं आपल्याला मदत घ्यावं लागते. ज्याला कोणाला गुणोत्तर जमत असेल चांगली गोष्ट आहे. जसं की ए आणि बी चं गुणोत्तर दिले आणि बी आणि सी चं गुणोत्तर दिले, आपल्याला ए बी आणि सी चं गुणोत्तर काढावं लागते. जसं की इथं गुणोत्तर घेऊत आपण, एक एक कटलं, 5 दोन्ही 10, 5 एक 5, ए गुणोत्तर 2 आलं. इकडे कट करा, 1 2, इकडलं कट झालं. ए आणि बी चं बी आणि सी चं गुणोत्तर भेटालंय. आपल्याला पहिल्यांदा ए बी सी एक साथ गुणोत्तर काढावं लागते. ए बी आणि सी, पहिल्यांदा ए आणि बी चं गुणोत्तर टाका. ए बी चं गुणोत्तर किती आहे? ए चं 2 आहे, बी चं 1 आहे, 2 आणि 1. बी आणि सी चं गुणोत्तर किती आहे? बी आणि सी चं 11 आणि 10 आहे, म्हणजे इथं 11 टाका, इथं किती टाका? 10 टाका. थोडंसं गुणोत्तर ज्याला जमते त्याला प्रॉपर माहित झालं की इथं मी का लिहिलो असं. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी किती येणार आहे? साईडचा अंक. इथं 1 आहे ना, मग इथं 1 भरा. ह्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे? साईडचा अंक. इथं 11 आहे ना, तिथं 11 भरा. 11 दोन्ही 22, इकडं 11 एक 11, इकडं 10 एक 10, 10 एक 10. म्हणजे ए बी सी ला कसे मत भेटत? त्याला 22 11 आणि हे 10, 22 11 आणि हे 10. तर आता मला सांगा काय म्हणाले या ठिकाणी, जर तर मतदार यादीत नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या किती होती? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? ए बी सी या 3 उमेदवारांमधील निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांपैकी 80% मतदारांनी मतदान केलं. मग आता या सगळ्याला एबीसी ला मतदान करणारे किती टक्के होते? किती टक्के होते? तर 80% होते. बघा किती टक्के होते? 80% मतदान करणारे. आणि टोटल नोंदणीकृत मत किती असणार आहेत? बघा इकडं, नोंदणीकृत मतदारांपैकी 80% मतदारांनी मतदान केले. मतदान केलं, 80% मतदान केलं, एवढ्यामध्ये डिवाइड झालं सगळं. पण टोटल जे नोंदणीकृत मत आहेत ते किती असणार आहेत? तर 100% असणार आहेत. किती टक्के असणार आहेत? 100%. आता पुढं आपण काढू 100% कसं काढायचं मी सांगतो पुढं. हे वाक्य वाचा आता, बी आणि सी ने मिळवलेल्या मतांच्या संख्येतील फरक 10,000 होती. म्हण बी आणि सी ने मिळवलेल्या मतांच्या संख्येतील फरक, बी ला किती मत होते? 11 आणि ए ला किती होते? 10. ह्या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे? तर 1चा आहे. आणि 1 म्हणजेच किती मत आहेत या ठिकाणी? 1 म्हणजेच 10,000 मत आहेत. किती मत आहेत? 10,000 मत आहेत. ठीक आहे. मग 1 म्हणजेच जर 10,000 मत असतील तर मग टोटल किती मतदान होते ते काढूत आपण. टोटल वैध मत म्हणजे टाकलेले मतदान किती जण आहेत? ह्याला 22 भेटले, ह्याला 11 भेटले, ह्याला 10 भेटले. ठीक आहे. 22 + 11 + 10 केल्यावर किती भेटते या ठिकाणी? 22 + 11 + 10 करा, 20 आणि 10 30 आणि 10 40 झाले, 42 आणि 1 43. म्हणजे 43 काय असणार आहे? 43 तिघांमध्ये मत पडलेले आहेत. आणि 1 ची किंमत किती आहे? 10,000. तर मग 43 ची किंमत किती असणार आहे? 43 ची किंमत, 1 ची किंमत 10,000 आहे, मग 43 ची किंमत 43 गुणिले किती असणार आहे? 10,000. ठीक आहे. 43 गुणिले 10,000 मग किती भेटले टोटल? 43 आणि पुढे किती झिरो? 4,30,000. आणि 4,30,000 हे काय आहेत या ठिकाणी? मतदान केलेले लोक आहेत. कारण काय? 4,30,000 हे मतदान केलेले असणार आहेत. मतदान केलेले, मतदान काय तर केलेले. थोडस मी याला वर घेतो. ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे, चला. आता मतदान केलेले किती होते या ठिकाणी? तर 4,30,000 होते. ठीक आहे. म्हणजेच काय? तर 4,30,000, 4,30,000 म्हणजेच किती टक्के असणार आहेत? मला सांगा. टोटल तर 80%नंच मतदान केलंय, 20% तो नावाला होते. म्हणजे मतदार यादीत उगं नोंदणीकृत नाव होते. आणि नोंदणीकृत नावापैकी 20% जण मतदान केले का? तर केले नाही. मग 80% केले. म्हणजेच 80% मतदान केले, म्हणजे ह्याला पडलेले जे वोट आहेत हे 80%ची किंमत आहे. आणि आपल्याला काय विचारलं या ठिकाणी क्वेश्चन मध्ये? तर नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या. मग नोंदणी केलेले किती टक्के असतील? 100% असतील. ज्याचं नाव यादीत आहे
भलेही ते मतदान करो या न करो, आपल्याला काही घेणं नाही. पण जे काढायचं आहे ते गुणिले मीठ टाका 100%. आता इथं कॅल्क्युलेशन करा, या ठिकाणी कट होत असेल कट करा. जसं की 1 0 हे 1 0 कट झालं. 8 कटते का बघा, इकडं भाग देऊत आपण डायरेक्ट 8. 8 1 8, इकडं 8 पंचे 40. 40 म्हणजे 3 उराले 30 झाले. त्याच्यानंतर 8 चौक 32 मोठं होते. 8 त्रिक 24. 8 त्रिक 24 म्हणजे किती उराले या ठिकाणी? 24 म्हणजे वरी 6, 60 झालं. 8 सत्ती 56. 8 सत्ती 56 किती उराले? 4 उराले बघा. 40 झाले. 8 पंचे 40. 53 75 पुढे गुणिले 100 आहे. गुणिले 100 आहे म्हणून आपण काय केलं? 53 75 पुढे किती झिरो द्यायचा? 1 2 म्हणजे 5,37,500 आपलं उत्तर असेल. 5,37,500. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. थोडंसं किचकट होतं पण आपल्याला प्रॉपर बघून सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा ABCचं गुणोत्तर काढा बस. मग ABCला किती मत पडले? 22 11 आणि 10 पडले म्हणजे 43. मग 43ची किंमत आपण किती काढल्या? एकाची किंमत इथं 10,000 होती. मग 43ची किंमत 4,30,000 झालं. आणि हे जे 4,30,000 होती हे 80% किंमत होती. म्हणजेच जेवढे वोटर टाकलेत ना त्याला त्याची किंमत होय, टोटल सगळ्याची मिळून. मग 80% मतदान केलेले होते. आपल्याला काय करायचं? टोटल किती मतदार यादीत नावं किती होते? मग 100% मतदार यादीत नावं होते. मग गुणिलेमध्ये जे काढायचं म्हणून 100% केले आपण. फायनल उत्तर किती भेटेल आपल्याला? 5,37,500. त्याच्यानंतर लोकसंख्येवरचं एक लास्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी. हे क्वेश्चन बघा काय म्हणाले. लोकसंख्येवरचं म्हणालो सॉरी, निवडणुकीवरचं एक लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हणाले? बघा या ठिकाणी निवडणुकीत 12% मतदारांनी मतदान केले नाही. म्हणजेच काय? सुरुवातीला समजा 100 x होते. किती x होते? 100 x. समजून घ्या आता इकडं 100 x होते. 100 x पैकी काही जण मतदान न केलेले बी राहतात, काही जणांचे मतदान करून त्याचं अवैध ठरते. आता दोन्ही एक साथ कन्सेप्ट आली बघा इकडे. आता 12% मतदारांनी मतदान केले नाही मग 100 मधून 12% तर मतदान केले नाहीत. मग हे -12% गेले. मग 100 मधून -12% गेल्यावर किती उरणार आहेत या ठिकाणी? 88 x उरणार आहेत. किती x उरणार आहेत? 88 x उरणार आहेत. पण अजून थोडंसं पुढे किचकट करायचं म्हणून काय केलं बघा. आणि 2% मते अवैध घोषित करण्यात आली. अवैध म्हणजेच काय? बाद केलं त्या मताला. म्हणजे बिचारे मतदान केले होते पण मतदान करून मतदान जेवढी काही केलेत, किती केलेत मतदान? 88 x केलेत. ठीक आहे. 12% तर केले नाहीत, 12% गेले, 88 उरले. पण 88 लोक मतदान करून बी त्याच्यातले 2% अवैध झाले. ठीक आहे. मग आता 2% जर अवैध झाले, मायनस जर 2% गेले, असं गडबड करू नका की 88 मधून 2 गेली तर 86 करतो. उत्तर चुकते. पहिलेच का डायरेक्ट लागू पडले? कारण 100 सोबत तुलना होती म्हणून 12% गेले, 88 केलं. पण आता इथं 88चे 2% मायनस करायचं आपल्याला. मग आता इथं टोटल वैध मत किती येतात बघा या ठिकाणी. हे 2% काय होते? अवैध झाले. हे काय झाले या ठिकाणी? अवैध. आता वैध किती असणार आहेत मला सांगा? 88 x चे 2% गेले, मग किती उरायत या ठिकाणी? 98% उरायत. 98% म्हणजे 98 भागिले 100. ठीक आहे. मग आता इथं गुणाकार करा, किती येते बघा या ठिकाणी. वैध मत किती येतात? वैध मत किती येतात? इथं 2 कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा सरळ सरळ 88 गुणिले 98 करा आणि भागिले 100 म्हणजे 2 0 2 टाकून द्या. 8 8 64 4 हातचे आले 6. 8 8 64 64 6 म्हणजे किती झाले? 70. 9 8 72 चे 2 हातचे आले 7. 9 8 72 72 आणि 7 किती झाले या ठिकाणी? 79. 4 2 7 आणि 7 14 15 16 6 आले 1 7 आणि 1 8. 86.24%. 86.24% किंवा 24 x धरा. कारण का भागिले मधले 100 आहे. 2 स्थळानंतर मी दशांश दिलो, बस बाकी काही केलं नाही. 2 स्थळानंतर दशांश दिलो. आता काय म्हणाले क्वेश्चन मध्ये या ठिकाणी? आता एवढं तर समजले की आता हे सगळे काय होते? हे वैध मत आहेत. हे कोणते मत आहेत? हे अवैध होते. मग 2% मायनस केलं, हे कोणते मत होईल? हे वैध मत होईल. ठीक आहे. आता हे वैध मत. वैध मत म्हणजे काय? जे ऍक्च्युअल मध्ये ज्याच्यावर तुम्ही ठरवलं की बाबा हे विजयी आहे आणि हे पराभूत आहे. आता टोटल वैध मत किती आहेत? 86.24 x. पुढे काय म्हणाले? विजेत्याने एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी 46% मत मिळवले. किती टक्के मत मिळवले? 46%. पण इथं गडबड करू नका.
आता फक्त निवडणूक फक्त या 86.24% होऊ लागली, कारण एवढेच वैध मत आहेत. आता ह्या वैध मतापैकी एकाला विजयला किती टक्के पडणार आहेत आणि अविजयला काय तर पडणार आहेत समजा. ठीक आहे, 86.24% पैकी. आता काय म्हणाले, विजेत्याने एकूण नोंदणीकृत मतदारापैकी नोंदणीकृत म्हणजे समजलं, हे जे वरचे जे 100x होते हे नोंदणीकृत होते. म्हणजेच काय, नोंदणी आहे ज्याची, ह्या नोंदणीकृत मतदारांपैकी 46% मिळवले म्हणाले. म्हणजेच काय, हे जे 100 आहे 100चे किती मिळवाले ना, ह्याला 46% मिळवालेत. म्हणजे ह्याला किती टक्के मत मिळाले, 46%. ठीक आहे, मग टोटल तर इथे किती आहेत या ठिकाणी, 86.24 होते. 86 पॉईंट किती होते, 24 होते. किंवा ह्याला असं समजूत आपण, टोटल मत किती धरले होते आपण इथं, नोंदणीकृत मत 100x होते. 100x पैकी 46% कोणाला भेटले, विजयीला भेटले. कारण नोंदणीकृत म्हणलंय, टोटल वैध मताचे एवढे मत पडले म्हणलं नाही, नोंदणीकृत मतांच्या किती पडाले, 46%. मग ह्याचे 46% किती येतात, 100चे 46% किती येणार आहेत, 46च येणार आहेत. मग याला किती पडायत, 46x पडायत. याला किती पडायत, तर 46x पडायत. मग जर समजा टोटल तर 86.24x होते, 86.24x मधले 46x याला पडले, मग ह्या उमेदवाराला किती पडले असतील, ह्या उमेदवाराला किती पडले असतील पहिल्यांदा चेक करूत आपण. ठीक आहे, मग या ठिकाणी इथं 86.24 मधून किती वजा करायचा आहे, 46. किती वजा करायचा, तर 46 वजा करायचा. वजा किती करायचं या ठिकाणी, तर 46. मग बघा इथं काय नाही, म्हणजे इथं 0 0 घ्या, किती येणार आहेत, 4. 2 मधून 0 गेलो 2, पॉईंटला पॉईंट, 6 मधून 6 गेले 0, 8 मधून 4 गेले या ठिकाणी 4, 8 मधून 4 गेले 4. म्हणजे एकाला किती पडले, 46x. मग दुसऱ्याला किती येणार आहेत, 40.24x येणार आहेत. मग आता त्याच्या प्रतिस्पर्धेचा 1044 मतांनी पराभव झाला. पराभव झालेला आपण कसं काढत्या, ह्याला 46x आहेत आणि ह्याला 40.24x आहेत. मग पराभव झालेलं कसं काढायचं, ह्या दोघांमधला गॅप बघायचं. ह्या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे, ह्याला मी काय करतो, 41 समजतो. 41च्या वर किती चले, 5 चले. ठीक आहे, 5 पॉईंट किती येणार आहे, 5.24ला 100 पर्यंत न्या. आता 5.24ला काय नेला तुम्ही, 100 पर्यंत न्या. 100 पर्यंत म्हणजे किती, 6 म्हणजे 30 झालं, वरी 70, हे झालं 76. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी करून बघा, 5.76 येते. म्हणजे 5.76 न पराभूत झाले, किंवा याला जास्त मत भेटलेत असं समजा. आणि कितीनं पराभव झाला, 1044 न. म्हणजेच काय, 1044 म्हणजेच हे 5.76 आहेत. 5.76 आहेत. आपल्याला काय विचारलं, एकूण मतदारांची संख्या, निवडणूक नोंदणी केलेल्या, मग नोंदणी केलेले किती जण होते टोटल कार्यकर्ते, हे होते 100x. मग आपल्याला काढायची कशाची किंमत आहे, 100x ची, x. इथे वजाबाकी केल्यावर किती येते, 5.76x. इथे x घ्या, x घेतलं काय ना घेतलं काय फरक पडणार, तेवढं x तर असं कटून जाणार आहे. 5.76 आहे, दशांश उडवा, वरी 2 0 वाढून घ्या, वरी 2 0 वाढून घेतलो. आता जेवढ्याने काय कटत असेल कट करा. जसं की या ठिकाणी 4 न कट होईल का, 4 न कट करू. चला, 4 1 4, 1 उरलं 17 झाले, 4 चौक 16, 1 उरलं 4 चौक 16, 144 आलं. वरी बघा इकडं, 4 2 8, 9 10 24 झाले, 4 सख 24, 4 1 4, 4 0 0, 4 0 0. 12 न कट करा, 9 न कट होते का बघा, 9ची कसोटी लागते काय, 4 4 8 1 9, 6 2 8, 8 1 9, 9ची कसोटी लागेल, डायरेक्ट 9 न भाग द्या. 9 1 9, किती उराले या ठिकाणी, 5 उराले, 54 झाले. 9 सख 54, इकडं 9 त्रिक 27 जमना, 9 त्रिक 27 जमते का, जमना. 9 2 18, 9 2 18, 18 म्हणजे किती उराले, 2 आणि वरचे 6, 6 2 8, 81 झाले. 9 9 81, 0 0. आता अजून कितीने कटल या ठिकाणी, 16 हा या ठिकाणी, वर किती आहे तर 100 आहे. 4 ना अजून कट होते, 4 चौक 16, 4 चौक 16, इकडं 4 7 28, थोडंसं कॅल्क्युलेशन बाकी काय नाही. 4 7 28, 10 झाले. 4 2 8, 2 उरले, 4 5 20, इकडं 725 आहे. इकडे किती उरले बघा, 4 1 4, 4 2 8, 2 उरले 20 झाले, 4 5 20, 725 गुणिले 25 उरले, बस फायनल, बाकी काही उरणार चालेल. 725 गुणिले 25 गुणाकार केल्यावर फायनल उत्तर येऊन जाते. करून बघा गुणाकार, 25 5
125 म्हणजे 125. 125 चे 5 हातचे आले 12. थोडस ऑप्शनवर नजर मारा, एकक स्थानी 5 कुठं आहे? एकक स्थानी 5 फक्त एकाच ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. किंवा करून बघा, 25 5 125 चे 5 हातचे आले 12. 25 दोन्ही 50. 50 आणि 12, 50 आणि 10 60. 62. 62 चे 2 हातचे आले 6. ठीक आहे. 25 7 175. 175 आणि 6 181. 18,125. थोडस किचकट होतं, जास्त काही नाही. 18,125 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. थोडेसे किचकट आहेत, कारण थोडंसं लेवल अप झालं की थोडंसं अजून किचकट जाणार आहे. अजून जर समजलं नसेल हे क्वेश्चन तर डबल एक वेळेस रिवाइज करायचं आणि पूर्ण क्वेश्चन बघायचा. जेवढेही काही क्वेश्चन हे निवडणुकीवर क्वेश्चन होते ते सगळेच्या सगळे आपले कन्सेप्ट सहित क्लिअर झाले पाहिजे. जर होत नसतील तर डबल एक वेळेस चेक करा. डबल एक वेळेस तेच क्वेश्चन डबल बघायचं. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्याला जर SSC आणि रेल्वे कंबाईन भरतीची तयारी करायची असेल तर मी डबल एक वेळेस सांगतो की हे आगाज बॅच मध्ये आपल्याला एनरोल व्हायचं आहे, म्हणजे बॅच आपल्याला जॉईन करायचं. बॅच जॉईन करण्यासाठी व्हॅलिडिटी वगैरे सर्व काही मी सांगतो. फक्त मला जर बॅच पाहिजे असेल तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, 72 19 22 29 95. आणि टेलिग्रामवर चॅनल जॉईन करायचं, श्रेयश मॅथ्स टेलिग्राम चॅनल सर्च करायचं टेलिग्रामवर आणि हे जॉईन करायचं. आणि ऍप बद्दल मी सांगितलो, ऍप प्ले स्टोरवर काय सर्च करायचं तर श्रेयश मॅथ, फक्त MATH करा, मॅथ करा. मॅथ केल्याच्या नंतर काय होणार आहे, फर्स्टला हे जे हे ऍप येते हे आपलीच ऍप, पण तुम्ही हे ऍप इन्स्टॉल करा. हे ऍप ह्याच्यामध्ये आपली जे न्यू बॅच असणार आहे ते ह्या ऍप मध्ये आहे. ठीक आहे. हे ब्लॅक कलरचं लोगो असणार आहे, हे ऍप आपल्याला डाउनलोड कर. खाली येते कुठं, जरी फर्स्ट नंबरला येत नसेल तर खाली कुठं ना कुठं आपल्याला ते सापडणार आहे. या बॅच मध्ये आपलं आगाज बॅच सुरू आहे. एक चॅप्टर झालेला आहे शेकडेवारी, आता नवीन चॅप्टर सुरू होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्या बॅच मध्ये तुम्ही एनरोल करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना बॅच मध्ये इंटरेस्ट असेल, घ्यायची असेल, तयारी करायची असेल तर. आता भेटूत आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.